बरेच जण सांगतात पावसाळ्यामध्ये पालेभाज्या खाऊ नये, परंतु ही अळूची भाजी ना पावसाळ्यामध्येच खायला भारी लागते. तर आज आपण बनवतोय मस्त अशी कुरकुरीत अळूवडी आणि अजिबात तेलकट सुद्धा होत नाही. ही जी अळूवडी आहे ना नेहमीच्या अळूवडीपेक्षा वेगळी आहे. ही आपण महिनाभर स्टोअर करून ठेवू शकतो आणि वाटेल तेव्हा तुम्ही हे तळून खाऊ शकता किंवा जर तुम्ही प्रवासात घेऊन जाणार असाल तर प्रवासात सुद्धा ही टिकणारी आहे. मस्त ही कुरकुरीत अळूवडीची रेसिपी आहे. अगदी सोपी ही आहे. चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला पण आता सुरुवात करूया. रेसिपी नेहमीप्रमाणे साधी, सिंपल, सोपी आहे. त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. तर सगळ्यात अगोदर इथे ना मी मोठे अळूची पानं घेतलेली आहे. त्यामुळे काय होणार आहे, रोल आपला घट्ट टाईट बांधता येणार आहे आणि अळूवडीला लेअरसुद्धा छान पडणार आहे. मिळाले तर नक्की घ्या, नाही तर आपले रेग्युलरवाले छोटे मोठे कसेही तुम्ही घेऊ शकता. तर मला इथे मिळाले साधारणतः 4 पानं इथे घेतलेले आहे. आता याचे जे मागच्या शिरा आहे ना त्या काढून घ्यायच्या आहे. अजून एक अळूवडी बनवताना गोष्ट मी इथे सांगते. बऱ्याचदा काही अळूची पानं आहे ना घशामध्ये खवखवतात. तर घेताना अशी चॉकलेटी कलरची ज्याची देठं असतात ना तीच अळूची पानं आपल्याला या ठिकाणी वापरायची आहे. आता ह्या अळूच्या पानांना ना बऱ्यापैकी देठं होते, त्यामुळे मी जेवढे शक्य झाले ना तेवढे देठं हे काढून घेतलेले आहे आणि त्यानंतर लाटण्याने सगळ्या ज्या शिरा आहे ना त्या छान अशा आपल्याला दाबून घ्यायच्या आहे, जेणेकरून अळूचा रोलसुद्धा टाईट होणार आहे आणि रोल बांधत असताना पानं फाटणार नाही. याकरता आपल्याला छान असं लाटून घ्यायचं आहे. आणि इथे जे पानं आहे ना मी अगोदर स्वच्छ धुवून कपड्याने पुसून घेतलेले आहे. कपड्याने व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे, कारण जे मिश्रण आपण यावरती लावू थोडं जर पाणी राहिलं ना तर आपलं मिश्रण पातळ होईल आणि रोल बांधत असताना ते ओघळत राहील. याकरता आपल्याला एकदम कोरडी पानं ठेवायची आहे. मिश्रण तयार करून घेऊया. 1 कप आणि वरतून पाऊण कप असं हे मी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि वरचं पाव कप आपल्याला इथे तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. असे टोटल 2 कप पिठं घेतलेले आहे, तांदूळ आणि बेसन पीठ असं मिळून. त्यानंतर मस्त खुसखुशीत व्हावे याकरता पांढरे तीळ, ओवा आणि घरातले बेसिक मसाले, लाल मिरची पावडर, हळद पावडर, हिंग पावडर, धनेची पावडर आणि त्यानंतर इथे मी लसूण, हिरवी मिरची, आल्याची पेस्ट टाकलेली आहे. तिखटाचं प्रमाण तुम्ही आवडीप्रमाणे कमी अधिक ठेवू शकता. चवीपुरतं मीठ घालायचं आहे. पाव चमचा आपल्याला इथे खाण्याचा सोडा घालायचा आहे. छान सगळे जिन्नस एकजीव करून झाल्याच्या नंतर यावरती आपल्याला मस्त अशी तेलाची कडकडीत फोडणी घालायची आहे, म्हणजे मोहन घालायचं आहे. त्यामुळे अजून खुसखुशीत आपल्या ह्या अळूच्या वड्या तयार होतात. आता यामध्ये ना चिंचेचा कोळसुद्धा मी टाकून घेणार आहे. त्यापूर्वी हे जे मोहन आहे ना पिठाला छान एकजीव करून घ्यायचं आणि जो चिंचाचा कोळ आहे तो आपल्याला टाकायचा आहे. आता हे जे पीठ आहे ना आपण नॉर्मली जेव्हा अळूवडी बनवतो ना त्यावेळेला थोडंसं सैलसर हे पीठ असतं, तर त्यापेक्षा आपल्याला थोडंसं हे घट्ट ठेवायचं आहे, कारण आपण ही जी अळूवडी आहे ना अजिबात वाफवणार नाही आहोत. त्यामुळे आपल्याला होता होईल तोपर्यंत घट्टच पीठ ठेवायचं आहे. आता मी चिंचगुळाचं पाणी टाकल्याच्या नंतर अगदी पाव वाटीच्या आसपासच यामध्ये पाणी घातलेलं आहे. आता पिठाची जी कन्सिस्टन्सी आहे हे बघा अशा पद्धतीची ठेवायची आहे. हाताला सुद्धा हे पीठ तुम्हाला जड जाणवत असेल असंच ठेवायचं आहे. अगदी पाव वाटीच्या आसपासच पाणी मला लागलेलं आहे, यापेक्षा जास्त नाही. तर आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे अळूवडीला लावण्यासाठीचं. आता मी इथे प्लॅटफॉर्मवरती छान असं पुसून घेणार आहे आणि त्यावरतीच ह्या अळूच्या पानांना हे जे मिश्रण आहे लावणार आहे, कारण पानं मोठी असल्यामुळे ना चॉपिंग बोर्डवरती किंवा मोठ्या बोर्डवरती लावता येणार नाही. त्यामुळे मी ह्या प्लॅटफॉर्मवरती छान अशा आता लावून घेणार आहे. आणि लावताना ना अजिबात जास्त जाड थर लावायचं नाही. आता ज्या ज्या गोष्टी इथे मी सांगते ना त्या अगदी तुम्हाला काळजीपूर्वक लक्षात घ्यायच्या आहे आणि तसंच बनवायचं आहे. पानांना जमेल तितकी पातळ लेयर आपल्याला लावायची आहे. जाड लावली तर अळूवडी कुरकुरीत होण्याऐवजी अगदी मऊ पडेल आणि कुरकुरीत लागणार नाही. याकरता दुसरं जे पान आहे ना आपण नेहमीच्या अळूवडी जे आहे ना ते उलट पुलट पानं करून ठेवतो, तर ही तशी नाही, एकाच दिशेने ठेवायचं आहे. फक्त जो अर्धा भाग आहे ना अर्ध्या पानामध्ये आला पाहिजे. अशा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल अगदी सेम त्याच पद्धतीने आपल्याला हे जे पानं आहे ना ठेवायचे आहे. आणि 4 पानांसाठी जेवढं आपण मिश्रण बनवलं होतं ना ते अगदी परफेक्ट आहे. यापेक्षा तुम्ही पीठ कमी घेऊ नका, जास्तही घेऊ नका. हे मोठे पानं आहे त्यासाठी मला जेवढं मिश्रण मी तयार केलं ते अगदी पुरेपूर व्यवस्थित बसलेलं आहे, अजिबात कुठेही उरलेलं नाही. आता ह्या पानांना छान असं मी थर लावून घेतलेला आहे. लावतानाच तुम्हाला पिठाची कन्सिस्टन्सी समजत असेल, कुठेही अगदी असं जाड थरही लावलेलं नाही आणि पीठसुद्धा बऱ्यापैकी घट्ट आहे. तर हे आता सगळं लावून झालेलं आहे. साईडच्या कडेने सुद्धा आपण छान असं पीठ लावून घेऊया. दोन्हीही बाजू छान दुमडून घ्यायच्या आहे आणि त्यानंतर वरच्या बाजूने सुद्धा पीठ लावून घ्यायचं आहे. अगदी कुरकुरीत ही अळूवडी तयार होते. आणि बरेच जण ही अळूवडी बनवतात, परंतु जे रोल आहे ना अजिबात टाईट होत नाही. तर त्याकरता ही मेथड जर तुम्ही वापरली ना अळूवडीचे रोल तुमचे कधी सुटणार नाही. पीठ थोडंसं घट्ट ठेवायचं, जास्त सैल ठेवू नका.
असं थोडंसं घट्ट ठेवलं ना आळूवडीचे रोल कधीच सुटत नाही. अगदी आता व्यवस्थित आपल्याला छान असा रोल तयार करून घ्यायचा आहे. कुठेही हवेची पोकळी शिल्लक राहता कामा नये. त्यामुळे अगदी व्यवस्थित दाबून दाबून हा रोल आपण बांधून घेणार आहोत. तर हे पहा, मस्त हा रोल आपला तयार झालेला आहे. आता हा जो रोल आहे ना, हा अजिबात आपण वाफवणार नाही. लगेचच आपण आळूवड्या कट करून आणि फ्राय करणार आहे. त्यामुळेच आपल्या आळूवड्या ज्या आहे ना, ह्या भरपूर दिवस टिकतात. तर हा रोल अगदी टाईट बांधलेला आहे. यावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल. अजिबात हा रोल तुम्ही वाफवला ना तरीही चालणार आहे. तशीही आळूवडी तुम्हाला आवडत असेल तर तशीही बनवू शकता. परंतु आपल्याला जास्त दिवस टिकवायची असेल तर तुम्ही ही अशी बनवू शकता. एखादा धारदार चाकू घ्यायचा, त्याने छान अशी आपल्याला आळूवड्या कट करायच्या आहे आणि अगदी पातळ कट करायच्या नाही, तर थोड्याशा 1 इंच जाड एवढ्या आपल्याला आळूवड्या अशा ह्या कापून घ्यायच्या आहे. हे पहा, आतमध्ये लेयर एकदम छान पडलेले आहे. सगळ्या कट करून घेते आणि नंतर आपल्याला ह्या तळायच्या आहे. आता तुम्हाला जर अशा बनवायच्या नसेल तर तुम्ही ह्या अशा स्टीम करून घेऊ शकता आणि त्यानंतर शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय करून घेऊ शकता. आता ही जी आळूवडी आपली तयार झालेली आहे ना, हिला हलकासा आपण कोन म्हणजे थोडासा वाटीचा आकार देणार आहोत, जेणेकरून जे मिश्रण आहे ना अगदी छान असं पसरलंही जाईल आणि आपली आळूवडी एकदम छान कुरकुरीत तयार होईल. तर हे पहा, अशी वाटी तयार करून घ्यायची आहे. सगळ्या आळूवड्यांच्या अशा वाट्या तयार करून घ्यायच्या आहे आणि तळायच्या आहे. तळत असताना मीडियम गरम तेलामध्ये आपण छान अशा ह्या जोपर्यंत कुरकुरीत होत नाही ना तोपर्यंत तळून काढणार आहोत. तेलाचं टेम्परेचर जास्त कडकडीतही नसावं, नाहीतर ह्या फक्त रंग बदलेल आणि आतून जे आपण मिश्रण तयार केलेलं आहे ना, हे कच्चं राहण्याचे चान्सेस असतील. त्यामुळे अगदी मस्त अशा खमंग सोनेरी रंगावर जोपर्यंत येत नाही ना तोपर्यंत ह्या छान कुरकुरीत होईपर्यंत तळून काढायचं आहे. थोडीशी पेशन्स ठेवून आपल्याला ह्या आळूवड्या तळायच्या आहे. तर हे पहा, कुरकुरीत व्हायला लागलेले आहे, रंग बदलायला लागलेले आहे, म्हणजे आपल्या आळूवड्या छान अशा तळल्या गेलेल्या आहे. काढून घेऊया आणि राहिलेल्या सुद्धा सेम पद्धतीने तळून काढूया. आता तुम्हाला जेवढ्या वड्या तळायच्या असतील तेवढ्या तळून तुम्ही काढू शकता आणि बाकीच्या फ्रीजमध्ये जरी ठेवल्या ना तरीही चालणार आहे, किंवा वाफवून जरी ठेवल्या ना तरीही चालणार आहे, किंवा संपूर्ण तळून तुम्ही ह्या अगदी महिनाभर स्टोर करून ठेवू शकता, प्रवासात घेऊन जाऊ शकता. अगदी छान कुरकुरीत होतात. रंग तर पहा किती छान मस्त आलेला आहे. अगदी बघून लगेच तोंडाला पाणी सुटलं असेल. तर वाट कसली बघताय? आळूच्या पानांचा सीझनही सुरू झालेला आहे आणि पावसाळ्यामध्ये आळूची पानं जास्त चवदार लागतात. त्यामुळे एकदा तरी ह्या नॉर्मल आळूवडीपेक्षाही थोडीशी वेगळ्या पद्धतीने आळूवडी ट्राय करून पहा आणि ट्राय केल्याच्या नंतर ना मला कमेंट करायला अजिबात विसरू नका. तर ही आळूवडीची रेसिपी जर तुम्हाला जराही कुठे आवडली असेल ना तर रेसिपीला लाईक करायला अजिबात विसरू नका. तसेच तुमच्या मित्रपरिवाराबरोबर, नातेवाईकांबरोबर ही रेसिपी जरूर शेअर करा. आता ही रेसिपी पाहत पाहत जर तुम्ही इथपर्यंत आलाच असाल, चॅनलवर जर नवीन असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. त्या बाजूचे जे बेल आयकॉन आहे ते सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हाही माझे नवीन व्हिडिओज येतील ते तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहायला मिळतील. ही आळूवडी तोडून दाखवल्याच्या नंतर तुम्हाला अंदाज आलाच असेल की ती कुरकुरीत आणि खमंग ही आळूवडी तयार झालेली आहे. तर नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते सांगायला मला अजिबात विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन आणि काही सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.